मित्रांनो नमस्कार, मी दिलीप थोरात आणि तुम्ही पाहतात सुपर फूड मोरिंगा पावडर ही कशी घ्यायची, ही दररोज सकाळी तुम्हाला घ्यायची आणि ती कुठल्या पद्धतीने घ्यायची त्याचाच प्रात्यक्षिक आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी काय काय लागणार आहे? फार कमी सामान लागते. एक काचेचा ग्लास, एक चमचा, अर्ध लिंबू आणि ही हनी म्हणजे मध, त्याच्यानंतर हे मोरिंगा पावडर आणि गरम पाणी, कोमट पाणी. तर आता मित्रांनो आपण बघूया हे कसं घ्यायचं. तर याच्यामध्ये या काचेच्या ग्लासामध्ये साधारणतः या आकाराचा एक स्पून घ्यायचा आहे, छोटा घ्यायचा आहे, मोठा नाही घ्यायचा, आणि एक स्पून भरून पावडर ह्याच्यामध्ये टाकायची, या ग्लासामध्ये टाकायची. आता काय करायचंय की याची टेस्ट अधिक छान होण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळायचे. ओके, अर्ध लिंबू पिळलं की त्यामुळं काय होतंय की तुम्हाला व्हिटॅमिन सी अधिक प्रमाणात मिळतं की जे आपल्या शरीराला आवश्यक असतं. सायट्रिक ॲसिड मिळतं की जे आपल्या शरीराला आवश्यक असतं. आणि साधारणतः आपण ह्या व्हिटॅमिन सीचा किंवा लिंबाचा वापर रोजच्या आहारात करतोच असं नाही. या निमित्ताने आपण व्हिटॅमिन सी हे दररोज घेत असतो. आणि या जे काय मोरिंगाचं जे काय आपण आता स्मूदी बनवणार आहोत त्याची टेस्ट पण अधिक छान होते. आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे की थोडीशी हनी म्हणजे मध ही याच्यामध्ये टाकायची, साधारणतः अर्धा चमचा. तर ती का टाकायची? तर त्याची टेस्ट अधिक छान व्हावी. हे जे काही आपण बनवणार आहे पिण्यासाठी, तर त्याची टेस्ट अधिक छान व्हावी यासाठी ही हनी त्याच्यामध्ये थोडीशी वापरायची. जर काही लोक डायबिटीस असतील किंवा मधुमेह ज्यांना आहे त्यांनी शक्यतो ही मध घेणं टाळा. फक्त मोरिंगा पावडर आणि सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबू एवढं घ्यायचं. आता मंडळी याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हे गरम पाणी, कोमट पाणी. जास्त टाकायचं नाही, साधारणतः एवढंच टाकायचं. म्हणजे तुम्हाला काय होतंय की प्यायला ते बरं पडतं. आणि हे बऱ्यापैकी हलवायचं, चांगलं हलवून घ्यायचं. मोरिंगा पावडर जी आहे, शेवग्याच्या पाल्याची पावडर जी आहे मित्रांनो, ती पाण्यामध्ये डायल्यूट होत नाही पूर्णपणे, तरी पण थोडंसं असं हलवून घ्यायचं. आणि या प्रकारे हलवून घेतल्यानंतर हे अशा प्रकारचं द्रावण होतं. आणि हे जर तुम्हाला ते घ्यायला बरोबर वाटत नसेल, 2 घोटामध्ये मारून टाकायचं. कसं दाखवतो. एक छान चव लागते. 2 सुंदर चव लागते. एवढं केलं की मित्रांनो हे कसं करायचंय, सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी हे घ्यायचं. तुमचं आरोग्य, तुमच्या शरीराचं आरोग्य हे 100% चांगलं राहील. तुमची ह्युमिनिटी वाढेल, रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि तुमच्या स्किनवर जे काही असे सुरकुत्या आलेल्या असतात त्या या द्रावणाने, मोरिंगा पावडरने त्या निघून जातात. चेहरा एकदम फ्रेश होतो, चेहऱ्यावर एकदम सुंदर असं तेज निर्माण होतं. तर तुम्ही याचा उपयोग, याच्यामध्ये कॅल्शियम आहे, नायट्रोजन आहे, फेरस आहे, अन्य घटक आहे, कार्बोहायड्रेट आहे. तर मागचा व्हिडिओ मी बनवला होता तो कार्बोहायड्रेटवर बनवलेला होता. हे याच्यामधलं जे कार्बोहायड्रेट आहे ते काय काम करतं. आणि आता पुढचा व्हिडिओ जो मी बनवणार आहे तो कॅल्शियम या घटकावर बनवणार आहे. याच्यामध्ये जे काय कॅल्शियम आहे ते किती प्रमाणामध्ये आहे, दुधामध्ये किती प्रमाणामध्ये आहे, दुधापेक्षा किती जास्त कॅल्शियम याच्यामध्ये आहे ते मी तुम्हाला, आणि अलीकडचं दूध तुम्हाला आता माहितीच आहे, तर ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर विनंती आहे की रोज या प्रकारचं, फार त्याला कष्ट नाही आहेत,
या प्रकारचं तुम्ही मोरिंगा पावडर शेवग्याच्या पाल्याची पावडर तुम्ही दररोज आपल्या आहारात घ्या. जर तुम्हाला ते पिणं शक्य वाटत नसेल तर एक काम करा की हा जो एक चमचा आहे ह्याच्यातला, हा एक चमचा तुम्ही पोळी करत असाल किंवा भाकरी करत असाल तर त्याच्यामध्ये हा एक चमचा पावडर त्या कणिक जी असतो आपण मळतो त्याच्यामध्ये टाकून द्या दररोज. म्हणजे तुम्हाला तो टेस्टचा जो काही इथे प्रॉब्लेम येत असेल तो तिथे येणार नाही आणि तुमचं आरोग्य सुंदर राहील. पुन्हा एकदा परमेश्वराच्या समोर मी एक विनंती करतोय की आपलं आरोग्य हे सुरक्षित आणि चांगलं राहो, आपलं जे आयुष्य आहे ते आरोग्यदायी राहो. नमस्ते.